महाराष्ट्रामधील एक आगळेवेगळे देवस्थान म्हणून लौकिक असलेल्या आणि 3.5 शक्तिपीठांच्या एकत्रित दर्शनाचा लाभ भगवती माता मंदिरात मला मिळाला। भगवती दर्शनाने मी खरोखर धन्य झाले। या तेजस्वी मूर्त्या पाहून मी प्रभावित झाल्याची प्रतिक्रिया सिनेतारिका अमृता खानविलकर यांनी दिली। शिर्डीतील संतश्रेष्ठ साईबाबांच्या दर्शनानंतर नवरात्रीच्या 5व्या माळेला कोल्हार भगवतीपूरचे ग्रामदैवत असलेल्या भगवती मातेच्या दर्शनासाठी त्या कोल्हारला आल्या होत्या। तर नवरात्रीच्या 7व्या माळेला सिनेतारका दीपाली सय्यद यांनी देखील आपल्या आईसह भगवती दर्शनासाठी कोल्हार येथे आल्या होत्या। या प्रसंगी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव आहे, त्यामुळे स्त्रीचा सन्मान करा। स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे असं सांगून भगवती दर्शनाने मी धन्य झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी या प्रसंगी दिली। सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा। शिर्डीत आले होते तर कधी देवीच्या मातेच्या दर्शनासाठी आले। 350 पैकी एक देवी माता आहे आणि त्यासाठीच आले। माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा आपण एवढा उत्साह करतो देवीच्या दर्शनाला येतो तर प्रत्येकाचं माझं हेच सांगणं आहे की त्या देवीच्या चरणी आपण माथा टेकतो। ती देवी मा ही स्त्री आहे, तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? कारण जेव्हा या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी आपण ऐकतो किंवा आपण हे 9 दिवस 9 रंग म्हणून साजरा केला जातो, तर माझ्यामध्ये 9 रंगापैकी एक रंग मी असं म्हणेन की स्त्री भ्रूण हत्या थांबवा। मुलींना मुलगा जसा जन्माला येतो तेव्हा तुम्ही आनंद साजरा करता, तसं मुलीच्या जन्माला आनंद साजरा करा। मुलीला शिक्षण द्या, तिला मोठं करा, समानतेचा दर्जा द्या, तिला एक मादी म्हणून समजू नका, तिला एक चांगलं नाव द्या। बलात्कार होत आहेत, सगळं काही होत आहे, तर बलात्काराची बी अशी शिक्षा ठेवा की त्याच्यामुळे तो माणूस करण्याच्या आधीच घाबरेल, कतरेल। तर ह्या सगळ्या गोष्टी नुसतं भाषणातून आपण नुसतं बोलतो या सगळ्या गोष्टी, पण हे कोणी करत नाही। तर मी त्या सगळ्यांना सांगेन की ह्या गोष्टीचा विचार करा। आपण ह्या देवी मातांकडे जातो, नवरात्रीचा उत्सव साजरा करतो, तर जेव्हा आपण ह्यांच्याकडे बघताना ज्या भावनेने नजरेने बघतो, तर प्लीज स्त्रियांकडे बघताना त्या भावनेने बघा, त्या नजरेने बघा, त्यांना ती जागा द्या। आणि आता आलाच इथे चित्रपट सृष्टी तुम्ही आमच्या या 3.5 शक्तिपीठाचा संदेश देऊन आणि त्यांना या इथल्या देवस्थानामध्ये काही निर्मिती करण्याचा मानस तुमचा सांगायची गरज नसते। प्रत्येक माता ही आपली सगळ्यांच्या ह्याच्यात असते, त्यांची मी हे किंवा माताचं जवळ माता आहे ती प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि प्रत्येकाला कोणाला सांगायची गरज नाहीये की त्याचं उद्योग हा सगळीकडेच आहे। कारण तुमचं खंडोबाचं महिमा वगैरे चित्रपट मी पाहिलेले आहेत, त्याच्यात तुमचा चांगला रोल आहे। आणि दुसरा एक प्रश्न छोटासा विषय सोडून राजकारणात तुम्ही मध्ये प्रवेश केला होता, तर अचानक तुम्हाला काय वाटलं असेल? 2 मिनिटात तुम्ही सांगा। काही नाही, माझ्याही मनात आहे काही आपलं माझ्यामध्ये तर सगळ्यांनी जितके यंगस्टर्स आहेत बाहेर तरी पडावं, चांगल्या गोष्टी लोकांना सांगाव्या। प्रत्येक गावोगावी शाळाही असली म्हणजे शिक्षण झालं तर काहीतरी चांगल्या होती। या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यांनाही चांगलं, तर त्या सगळ्या गोष्टीचं शिक्षण पुस्तकं सगळ्या गोष्टी होतील। आणि माझी इच्छा आहे की जर मी पाऊल टाकलं तर माझ्या मागून काही अजून लोक असतील त्यांची इच्छा आहे। कारण राजकारण म्हटलं की लोक घाबरतात आणि पळतात, कारण पॉलिटिशियन हे एक वेगळं दुनिया आहे। त्यामुळे मीही जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी आधी थोडीशी घाबरले की मी का म्हणून जाऊ, नको म्हणून, पण मी म्हटलं नाही, जाऊन बघायला काय हरकत आहे, काय आहे। पण बाहेर आल्यानंतर ह्या जेव्हा नगरमध्ये मी जवळजवळ 400हून अधिक गावामध्ये गेले तेव्हा मला बघायला गेलं की कितीतरी गावामध्ये शिक्षण। त्यांच्या समवेत कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच स्वप्नील निबे, भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खर्डे, वैभव डांगे, माजी उपसरपंच श्रीकांत खर्डे, धनंजय दळे आदी हजर होते। या प्रसंगी भगवती देवालय ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने सिनेतारका अमृता खानविलकर आणि दीपाली सय्यद यांचा सत्कार करण्यात आला। न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, एस9 मीडिया, कोल्हार।